जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी SPPUच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंग या प्रोग्रामसाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहे, पण जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 23-24 मधले रेग्युलर विद्यार्थी नाही, ज्या विद्यार्थ्यांचे 22-23मध्ये काही बॅकलॉग एक्झाम राहिल्या, तर बॅकलॉग एक्झामच्या फॉर्मच्या संदर्भाने ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले गेलेले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं टाईमटेबल आलेलं आहे. तर जे विद्यार्थी MA आणि MCOM पार्ट फर्स्ट आणि सेकंडचे ॲन्युअल पॅटर्नचे बॅकलॉग विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांचं हे टाईमटेबल असणार आहे. तर परीक्षा कधीपासून स्टार्ट होणार आहे, परीक्षेचं वेळापत्रकाबाबत आपण माहिती घेणार आहोत आणि परीक्षा सेंटर कुठे आहे आणि परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक या सर्व बाबत आपण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती देतो. जे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये BA BCom MA आणि MCOM या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये, म्हणजे चालू वर्षामध्ये, तर यांना जो काही पेपरचा पॅटर्न आहे हा सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. तर यांची परीक्षा ही लवकरच म्हणजे फेबच्या लास्ट वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. जे चालू वर्षातले पहिले सेमिस्टरची परीक्षा आहे, तर ती जी काही असणार आहे ती फेब्रुवारीच्या लास्ट वीकपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे. येत्या 8 दिवसात किंवा 10 दिवसांमध्ये त्यांचं शेड्यूल हे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दलची जी काही परीक्षेचं टाईमटेबल वगैरे असणार आहे त्याची देखील माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला देणारच आहोत. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये पण आपण निश्चित देणार आहोत. तर SODLच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही माहिती आहे, तर तुम्हाला माहिती आहे की जे विद्यार्थी 22-23पर्यंत स्कूल ऑफ ओपन लर्निंगला प्रवेश होत होते त्यांच्यासाठी कसा पॅटर्न होता, ॲन्युअल पॅटर्न होता. म्हणजे ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला वर्षातून एकदाच परीक्षा द्यावी लागणार होती. आता जी काही परीक्षा आहे तर ती काय करावी लागते, वर्षातून 2 वेळेस द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी 23-24ला ॲडमिटेड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. सो त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या की इथे जी काही सांगितलेली माहिती आहे ही MA आणि MCOM ॲन्युअल पॅटर्न बॅकलॉग स्टुडंटच्या बाबतीत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या बाबत माहिती देणारा एक महत्त्वाचा टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, ज्यामध्ये जवळजवळ 2431पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. यामध्ये मी तुम्हाला दिनांक 27 जानेवारी रोजीच काय केलेलं होतं, एक टाईमटेबल आणि सिटिंग अरेंजमेंट सेंड केलेली होती. ज्यामध्ये MAच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर इथे MAचं जे काही टाईमटेबल आहे ते फर्स्ट इयर ॲज वेल ॲज सेकंड इयर ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ज्या परीक्षा ऑलरेडी डिसेंबर 2023ला होणं अपेक्षित होतं, बट त्या परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात होत आहे. इथे फर्स्ट इयरचं टाईमटेबल आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा टाईम सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आहे. सो या ठिकाणी मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान MA पार्ट फर्स्टचे सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे. तर MA पार्ट सेकंडची जी काही परीक्षा आहे ती याच दिवशी होईल, पण कधी होणार आहे, दुपारी होणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये दिनांक 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. हे झालं MAच्या टाईमटेबल बाबत. डिटेल टाईमटेबल हे विषयावाईज तुम्हाला तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर MCOMच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी होणार आहे, तर MCOMच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी काही आहे ती बघा, इथे मास्टर ऑफ कॉमर्सचं टाईमटेबल आहे. MCOM पार्ट फर्स्ट त्यांची परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. यामध्ये जो काही पेपरचा टायमिंग असणार आहे, MCOM पार्ट फर्स्टसाठी सकाळी 10 ते 1 असणार आहे, तर MCOM पार्ट सेकंडसाठी दुपारी 2 ते 5 हा टाईम कालावधी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी टाईमटेबल बघितलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंटसाठी सुद्धा एक सेपरेट नोटिफिकेशन्स आलेलं आहे. त्या नोटिफिकेशन्समध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे स्कूल ऑफ ओपन लर्निंग MA ॲन्युअल पॅटर्न एक्झामिनेशन डिसेंबर 2023. सिटिंग अरेंजमेंट
13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी सांगितलेलं आहे. जसं SSR कॉलेज सिल्वासा त्या विद्यार्थी त्याच कॉलेजला आहे. LVH कॉलेज पंचवटीला जे काही विद्यार्थी आहे तर KTHM कॉलेजचे विद्यार्थी आहे, LVHचे विद्यार्थी आहे, KVN नाईकचे विद्यार्थी आहे, NVP लासलगावचे विद्यार्थी आहे. नंतर इथं गुलेवाडीचं SN आर्ट्स. त्यानंतर या ठिकाणी आपले KKHचे आंबड कॉलेज म्हणजे चांदवड कॉलेजचं जे काही कॉलेज आहे ते कॉलेज, त्याच्यानंतर विश्वलता कॉलेज भाटगाव, नंतर श्री स्वामी विवेकानंद मंडळ जे रावळगावचं कॉलेज आहे तर त्यांचे देखील परीक्षा या LVH कॉलेज पंचवटीला होणार आहे. या MAच्या विद्यार्थी आहे. अहमदनगर कॉलेजला जी काही परीक्षा होणार आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज लाल टाकी रोडचं, तर तिथे न्यू आर्ट्सचेही पेपर होतील. नंतर शेवगाव कॉलेज जे काही आहे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नंतर SS प्रसारक मंडळाचं शिरूरचं कॉलेज पण आहे. त्याच्यानंतर संजीवनी आर्ट्स कॉलेज कोपरगावचे विद्यार्थी आहे. नंतर आपण म्हणूया की संजीवनी प्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन कुरुडचे विद्यार्थी आहेत. नंतर अहमदनगरचं विद्या प्रतिष्ठानचं जे काही कॉलेज ऑफ एज्युकेशन आहे त्यांचे देखील पेपर या लाल टाकी रोडला होणार आहे. नंतर इकडे बारामतीकडचं शारदाबाई महिला महाविद्यालयात जे काही पेपर होणार आहे ते भिंगवण महाविद्यालयाचे होतील, शारदाबाई महाविद्यालयाचे होतील, माळेगावच्या बुद्रुक महाविद्यालयाचे देखील पेपर होतील. तशाच पद्धतीने इथं पिंपरी चिंचवड वगैरे जे काही कॉलेजेस आहेत ते या ठिकाणी आहे. PVG कॉलेज पुण्याचे देखील पेपर सेंटर दाखवलेले आहे. नंतर SP कॉलेजला कोणते पेपर होणार आहे ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहे. हे झाली MAचे सेटिंग अरेंजमेंट. त्यानंतर आपण बघणार आहोत MCOMच्या पेपरची सेटिंग अरेंजमेंट. तर MCOMचे जे काही पेपर होणार आहे ते SSR कॉलेजला SSRचेच पेपर होतील. बट KTHM कॉलेजला जे काही पेपर होणार आहे तर KRT KTMचे होतील, विश्वलताचे होतील, सिन्नर कॉलेजचे होतील, MVPS कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिकचेही होतील, MVPच कॉलेज ऑफ एज्युकेशनचे होतील. तर LVH कॉलेज पंचवटीला LVHचे होतील, KVNचे होतील आणि रावरगाव कॉलेजचे LVHला होणार आहे. म्हणजे थोडीफार सेटिंग अरेंजमेंट ही बदललेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा की आपल्या या परीक्षेला काय करा, तुम्ही सामोरं जा. काही अडचण असल्यास निश्चित तुम्ही आपल्या स्टडी सेंटरच्या कोऑर्डिनेटरला तुम्ही संपर्क साधू शकता. यामध्ये तुम्हाला ॲन्युअल पॅटर्नचे जे काही हॉल तिकीट्स आहे ते हॉल तिकीट या ठिकाणी दाखवलेले आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक आहे. त्यामध्ये ही तुमच्या परीक्षेचं जी काही वेगवेगळे टाईम टेबल्स वगैरे आहे ती या ठिकाणी दिसतील आणि हॉल तिकीटची जी काही लिंक आहे ती या ठिकाणी आहे. तिथं एक्झाम जी काही आहे ती सिलेक्ट करताना डिसेंबर 2023 ही एक्झाम तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला बघा ऑलरेडी तुम्ही स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या टॅबला गेला तर या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल, एक्झामिनेशन हॉल तिकीटच्या डाउनलोडची लिंक दिलेली आहे जिथं बॅकलॉग एक्झामिनेशन MA ॲन्युअल पॅटर्न आणि MCOM ॲन्युअल पॅटर्न असं सविस्तर दिलेलं आहे. त्यामध्ये जा, तिथे तुमचं एक्झाम सिलेक्ट करा आणि PRA नंबर सिलेक्ट केला तर तुमचं हॉल तिकीट काय होईल, डाउनलोड होईल. आणि बाकीचे जे काही हायलाईट्स आहे ते आपण आपल्या या एक्झामच्या याच्यामध्ये आपण देणारच आहोत. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.